मनोनी शरण जावे, मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी। तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा। तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट। तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। नमो विठ्ठलाला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। भजे व्रजेत मंडनम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम। स्वपीच्छ पुच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकं, अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरम्। कर्पूर गौरं करुणावतारं, संसार सारं भुजगेन्द्रहारं। कर्पूर गौरं करुणावतारं, संसार सारं भुजगेन्द्रहारं। कर्पूर गौरं करुणावतारं, संसार सारं भुजगेन्द्रहारं। कर्पूर गौरं करुणावतारं, संसार सारं
तं नमामि हर हर शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन भवानी सहितं नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मैपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया गणपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया मैपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे हे गणपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया गाव मैपती माझे आई मजला ठाव द्यावा हे गाव गणपती माझे आई मजला ठाव द्यावा पायी. गाव मैपती माझे आई मजला ठाव द्यावा पायी गाव गणपती माझे आई मजला ठाव द्यावा पायी मैपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया मैपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया गणपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाये गणपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया मैपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया दाव मैपती माझे आई तुझला ठाव देवा पायी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊचे पोटी शुभ जन्मला घडविले महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा परश्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार व्हावा याच्या करता स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे नवे नवे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे तुमचे आमचे नवे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेसाठी विठ्ठल
आजची सेवा तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. ज्यांनी आपल्याला पितृछाया दिली त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा म्हणजेच प्रथम पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम आहे. स्वर्गीय भाऊंना जाऊन आज 1 वर्ष होतंय. त्यांच्या जाण्यानं जर पाहिलं तर संपूर्ण तांबे परिवाराला दुःख झालेलं आहे. असे दुःखांकित त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी अलकाताई भास्कर पाटील तांबे, तसंच त्यांचा मुलगा श्री सुजितदादा भास्कर पाटील तांबे, त्यांच्या मुली आहेत सौ संजना श्रीहरी दिघे, सौ सविता यशवंत शिंदे, सौ सुलक्षणा विनायक जपे, सौ सुचित्रा राजेंद्र विखे, सौ सुवर्णा सुनील गुंजाळ ह्या त्यांच्या मुली आहेत. तसंच जर पाहिलं तर भाऊंच्या जाण्यानं आज त्यांच्या भावांनाही दुःख होतंय. मग त्यामध्ये अण्णा असतील, आप्पा असतील, काका असतील, तात्या असतील, तसंच त्यांना 2 बहिणी आहे, उषा आत्या आणि लीला आत्या. या बहिणींनाही दुःख झालेलं आहे. तसंच त्यांच्या पुतण्यांनाही नवे समस्त तांबे परिवाराला दुःख झालेलं आहे. या दुःखामध्ये सामील होण्याकरता आपण सर्वजण आलोय. भावंड असतील, पाहुणे मंडळी, मित्र परिवार सर्वजण या ठिकाणी आलोय. मग आल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा माझी सुनाशी आणि तुझी सासू तशी ह्या गप्पा मारण्यापेक्षा जर देवाचं नाव घेतलं, ऐकलं तर नक्कीच भाऊंना योग्य गती मिळेल. आणि म्हणून तांबे परिवाराने केलेला हा कीर्तनाचा छोटासा प्रयत्न. विठ्ठल हो, भाऊंना जाऊन आज 1 वर्ष होतंय. ते शरीराने जरी आपल्यातून गेले असतील तरी त्यांच्या कामानं, त्यांच्या राहण्यानं, त्यांच्या वागण्यानं नव्हे तुम्हा आम्हा नातेवाईकांवर केलेल्या प्रेमाच्या सुगंधामध्ये ते आपल्यातच आहे. त्यांच्या शरीराने किती कामं केली असेल हो, अख्ख्या गावाला माहित आहे. त्यांच्या शरीराने किती कामं केली असेल, किती संपत्ती मिळवली असेल, नव्हे किती माणसांची मनं जिंकली असेल, तुम्हा आम्हा पाहुणे रावळ्यांवर किती प्रेम केलं असेल, हे आज दिसतंय तुमच्या उपस्थितीमध्ये. जगामाती राहिल्या त्या कीर्ती, जगामाजे राहिल्या त्या कीर्ती, जगामाजे राहिल्या त्या कीर्ती. तुका म्हणे मरणे तीन रे, तुका म्हणे मरणे तीन रे, हे तुका म्हणे मरण्याची सारे, तुका म्हणे मरण्याची सारे. उत्तमाची उरे, उत्तमाची उरे, कीर्ती माझी, कीर्ती माझी, कीर्ती माई गे, दुःखाची जरी, कीर्ती माई गे, हो दुःखाची जरी, कीर्ती माई करा, दुःखाची जरी, कीर्ती माई करा, दुःखाची जरी जनाती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज या ठिकाणी ते गेलेत 1 वर्ष झालं, पण ते शरीराने जरी आपल्यात नसतील पण त्यांच्या प्रेमाच्या सुगंधामध्ये ते आपल्यातच आहे. त्या निमित्ताने आपण ही कीर्तनाची सेवा ठेवली. आज जर पाहिलं तर हे कीर्तन पुष्प गुंफण्यासाठी मला साथ करणारे आपल्या पंचक्रोशीचं भूषण मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण हर्षद महाराज ताजने या ठिकाणी उपस्थित आहे. तसंच गायनाचार्य बाबासाहेब महाराज मगर असतील, त्यांच्या शेजारी उभे असणारे विराज महाराज मगर हेही मंडळी मला गायन करून साथ करणार आहे.
तसंच हार्मोनियम वादक माझे काका हरिभक्ती परायण भाऊ पाटील महाराज तांबे हेही या ठिकाणी उपस्थित आहे. तसंच सर्व पंचक्रोशीतील ही सर्व भजनी मंडळ या सर्वांना मी वंदन करते. आणि आज जर आपल्या कीर्तनाला शोभा कुणामुळे आली असेल तर ह्या सर्व बाळगोपाळांमुळे. या बालगोपाळांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. लय जोरात वाजवल्या टाळ्या वाजवीत जा. त्याला सरकारने काही जीएसटी लावलेला नाही बर का, फुकाट येत्या म्हणून वाजवीत जा. हो बघा ना, ही छोटी छोटी मुलं आहे, किती छोटी आहे. आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं पंढरपूरचा पांडुरंग परमात्माच कीर्तनामध्ये नाचतो का काय. अहो देव सुद्धा नाचले, पण कुठं एकच टाळी झाली. टाळे झाले, टाळे झाले, टाळे झाले, टाळे झाले, एकच टाळे झाले, चंद्रभागे वाळवंटी. हे माझा ज्ञानराज, माझा गंगागिरीजी महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व मुले आहेत. माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण भागवताचार्य संदीप महाराज चेसरे यांचे सर्व विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन या मुलांना मिळतंय आणि म्हणून आज तेही या कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यांनाही मी धन्यवाद देते. तसंच जर पाहिलं तर तुम्ही श्रोते वर्ग सुद्धा आज इथं आवर्जून उपस्थित राहिला. आज जर पाहिलं तर माझ्या पुढे बसलेली माणसं ही माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे, ज्ञानानं मोठी आहे, मानानं मोठी आहे, पदानं मोठी आहे, नवे पैशानं सुद्धा मोठी आहे. पण तरी सुद्धा तुम्ही माझ्या कीर्तनाच्या पुढे म्हणजे माझ्या पुढे बसलेत. आता माझं बोलणं तुमच्या पुढे कसं आहे माहितीये का, जसं एखाद्या मजुरानं बागायतदार शेतकऱ्याला शिकवल्यासारखं आहे. पण तरी सुद्धा तुम्ही माझ्या पुढे बसले, हा तुमच्या मनाचा मोठेपणा. विठ्ठल विठ्ठल एवढी सुंदर टाळकरी मुलं ही. तसंच जर पाहिलं तर हार्मोनियम वादक, उत्कृष्ट गायनाचार्य, मृदुंगाचार्य आणि तुम्ही श्रोते या सर्वांना पाहिल्यानंतर मला असं वाटतच नाही की मी या दहाड गावामध्ये कीर्तन करते. मला असं वाटतं मी पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटातच कीर्तन करू राहिले की काय. हो, अतिशय सुंदर नियोजन नवे. या कीर्तनाचा थाट पाहिल्यानंतर मला असं वाटतं इतका आनंद झाला, कारण आनंद प्राप्त होण्याकरता सुद्धा ठिकाण चांगलं लागतं. तुकोबाराय म्हणतात, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, जेथे आठविती स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाव रम्य स्थळ. असं ठिकाण सुद्धा चांगलं असावं लागतं. आज जर आपली ही दहाडची भूमी जर पाहिली
तर श्री सद्गुरु मुकुंदास महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या ठिकाणी आपल्याला परमार्थ करायला मिळतोय. आपण खूप भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल. हो, आजच्या कीर्तनाचा ताण घ्यायचा का? घ्यायचा नाही. आज तुमच्यावरही दबाव नाही आणि माझ्यावर सुद्धा दबाव नाही. आज जर पाहिलं तर परिवारातलं कीर्तन आहे, बरोबर आहे की नाही? हो, आजचा कीर्तनाचा ताण अजिबात घ्यायचा नाही. आज तुमच्यावरही दबाव नाही, माझ्यावरही दबाव नाही. एखाद्या माणसाचा गुडघा दुखत असेल ना, खुशाल पायी म्हणजे लांबून बसा, मी काहीच म्हणणार नाही बर का. महिला मंडळ तुम्ही घरचं सगळं काम आवरून कीर्तनाला आला, झोपल्या तर खुशाल झोपा. कीर्तन झाल्यावर मी तुम्हाला उठून देईन. आजचं कीर्तन म्हणजे घालीन लोटांगण मोकळं पटांगण. आजच्या जागेवर तुम्ही बसलेत ना, आज ज्या जागेवर तुम्ही बसलेत ती जागा माझ्या नावावर आहे. कुणाला काही शंका आहे का? या जागेचा सातबारा माझ्या नावावर आहे. कुणाला काही शंका? आता आमच्या नितीन भाऊला आणि सुजित दादाला घामच आला असेल. ते म्हणतील पोरीला कीर्तन करायला सांगितलं तर गुंठ्यानच जागा मागायला लागली. ते म्हणतील ताई आम्ही नारळावर कीर्तन करणारे महाराज पाहिलेत, नोटांवर कीर्तन करणारे महाराज पाहिले, नव्हे तोळ्यावरही कीर्तन करणारे महाराज पाहिलेत, पण गुंठ्यावर कीर्तन करणारे महाराज आजच पाहतोय. पण दादा घाबरू नका, ही जागा माझ्या नावावर आहे. या जागेची मी बागायतदार मालकीने. पण किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत. आणि कीर्तन किती चालू झालं? 11ला चालू झालं. तुम्ही अशी माणसं आहे पाहुणे मंडळी, 9 वाजता कीर्तन चालू होईल आणि 12 वाजता संपेल, बरोबर 11 वाजता संपेल असं तुम्हाला वाटतं. तुम्ही बरोबर हजरी किती वाजता लावता हो? 11 वाजता लावता. पण आम्ही सुद्धा एका गावचं नाही, 12 गावचं नाही, 1200 गावचं पाणी पितो. आम्ही सुद्धा कीर्तन 11लाच चालू करतो आणि 1लाच सोडतो. ही जागा माझ्या नावावर आहे. या जागेची मी बागायतदार मालकीने. मग या जागेवर जी रोपटे आहेत ना, त्या रोपट्यांवर रोग पडून न देणं हे माझं काम आहे. या रोपट्यांना मी भारतीय तत्वज्ञानाचं खत देणारे, संतांच्या विचाराचं पाणी देणारे, नवे आवश्यकतेनुसार कीटकनाशकाची फवारणी सुद्धा करणारे. पण कीटकनाशकाची फवारणी करूनही मला जर एखादं रोप झुरमटेल, प्रफुल्लित, टवटवीत नाही दिसलं तर गाडेकर मामा मी ते रोप उपाटणार आणि बांधावर टाकून देणार. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा तुकोबरा या अभंगामध्ये तुम्हा आम्हा साधकांना म्हणतात, बाबा तुम्ही या संसारामध्ये आलात, या इही लोकांमध्ये आलात. मग इथे आल्यानंतर तुम्ही कुणाला तरी शरण जाणार आहे ना. मग कुणाला तरी शरण जाण्यापेक्षा त्या देवाला शरण जा. मग तुकोबरायांना देव म्हटले, माणसं म्हटली, साधक म्हणला की तुकोबराय आम्ही देवाला शरण जायचं. ठीक आहे, आम्ही देवाला शरण जाऊ, पण आम्हाला हे सांगा ना आम्ही का म्हणून देवाला शरण जायचं? कारण माणसं इतकी चतुर असतात, फायदा असला तरच काम करणार, तसं करणार नाही. मग तुकोबराय आम्ही देवाला शरण जायचं, पण नेमका आमचा फायदा काय? आम्ही का म्हणून शरण जायचं? तुकोबराय म्हणतात, राजा हे शरीर किती किमतीचं आहे हो, किती किमतीचं आहे मामा, किती किमतीचं आहे. हो, तुम्ही सावध राहा बर का, पुढं बसले तुम्ही गाडेकर मामा. पण मी तुम्हाला आता कीर्तन होऊस्तवर तुम्हाला मी विचारणार, तेव्हा लक्ष देऊन म्हणजे सर्व कानात अंगाचे कान करून ऐका. ठीक आहे ना? विचारलं तर चालेल ना? राग येणार नाही तुम्हाला? माझं असं आहे, मी कोणाला धरीत नाही आणि धरलं तर कीर्तन होईपर्यंत सोडीत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग हा नरदेह किती किमतीचा आहे हो?
दुर्लभातला दुर्लभ असा नर दे. मी सांगत नाही बर का, माझे एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, दुर्लभ ही मनुष्य देहो देही नक्षण भंगुरा. तुकोबाराय म्हणतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. भगवान परमात्म्याने या भूतालावर 84 लाख योनी जन्माला घातल्या. मग प्रत्येक योनी जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. मामा असं किती वेळा 84 लाख वेळा. मग 84 लाख वेळा जन्म मरण झाल्यानंतर कुठं तुम्हाला हा माणसाचा देह मिळतो. बरं हा देह मिळाला परत मिळेल का हो? सुभाषितकार म्हणतात, पुनर्वित्तम पुनरमित्तम पुनर्भार्या पुनर्मही एतम सर्वं पुनर्लभ्यम नश्वरं पुनः पुनः. पुनरपि संसारा केलेला ये पुनरपि संसारा. माझे पुनरपि संसारा माझे पुनरपि संसारा. हे मन हा मोगरा अर्पणीश्वरा पुनरपि संसारा रे नाही. पुनरपि संसारा रे नाही. मन हा मोगरा पुनरपि संसारा. संसारा रे पुनरपि संसारा रे ना. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. चुकलियावर फेरा पडे. चुकलियावर फेरा पडे. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. चुकलियावर फेरा पडे. चुकलियावर फेरा पडे. आमच्या अनेक संतांचे प्रमाण आहे. हा माणसाचा देह तुम्हाला आहे का हो परत? कबीर महाराज सुद्धा म्हणतात ना, मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल बोल रे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. राम नाम तुम बोल रे जीवन में रस घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू है बुलबुल पानी का मत कर जोर जवानी का. संभाल संभाल कर चलना रे बंदे पता नहीं जिंदगानी का. मीठी वाणी बोल रे मिल मिल के तू डोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हे मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में मत घोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हे आयुष्य तुम्हाला परत आहे का हो? नर देहाचा आयुष्य क्षण न देता मिळे कोटी सुवर्ण. तोम्या नाशिले संपूर्ण आपण पया आपण नाडिले. हा क्षण आपल्याला परत मिळणार नाही. अनमोल किमतीचं जर हे शरीर आहे, आयुष्य आहे. आता मामा तुमचं लक्ष आहे ना, समजा आपण एखादा चित्रपट पाहिला आणि आपल्याला फारच आवडला, तर आपण तो चित्रपट परत पाहू शकतो का हो? शकतो का?
पाहू शकतो, बरोबर आहे. पण हा जो आयुष्याचा क्षण आहे तो परत आपल्याला मिळेल का हो? मिळणार नाही. जर आयुष्याला तुम्ही चित्रपट म्हणत असाल, जर आयुष्याला तुम्ही चित्रपट म्हणत असाल तर आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्या हव्या वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नको नको असणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. कारण हा रोजचा तोच तो रियालिटी शो नाही. म्हणून भरभरून जगा, सर्वांशी प्रेमाने वागा, कारण हा आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, मग अनमोल किमतीचा असा नरदेह शरीर तुम्हाला मिळालं, पण कळालं का हो? कळालं का? आता कळालं असतं तर आपण दारू पिऊन पडलो. हा, बोलत चला, मुख्य तर नाही ना तुम्ही. जर नरदेह शरीर कळालं असतं तर आपण दारू प्यालो. जर नरदेह शरीर कळालं असतं तर शेजारच्याचे बांध कोरले. जर नरदेह शरीर कळालं असतं तर लोकांच्या सोयरीकी मोडल्या. जर नरदेह शरीर कळालं असतं तर सप्ताला वर्गणी दिली. कोण म्हणलं नसती? दिली असती ना हो. जर नरदेह शरीर कळालं असतं तर आपण सप्ताह बंद पाडला. आपलं नाव हे सप्ताह करणाऱ्यात असावं, बंद पाडणाऱ्यात नाही. अटल बिहारी वाजपेयींचा एक सुंदर लेख आहे, त्यामध्ये ते सुंदर दृष्टांत देतात. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. पण एक छोटी चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझायला निघते. विझल का? विझल का दादा? विझल का हो? नाही विझणार. अजिबात ती आग विझणार नाही. त्यावेळेस लोक हसतात तिला. अक्कले का म्हणतात, अगं एवढासा तुझा जीव आणि तरी सुद्धा तू चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझायला निघते, तुझ्याच्यानं विझणार नाही. चिमणी म्हणते, खरं आहे दादा तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. आणि हेच खरं महत्वाचं आहे नाव. त्याला जीएसटी नाही लावला, अगोदरच सांगितलं ना, मन मोकळ्या प्राण. पण विनंती एवढीच आहे बर का, टाळ्या वाजवीत जा, पण समजलं तर वाजवीत जा, कळालं तर वाजवीत जा. उगाच शेजारच्याने वाजवली म्हणून वाजवीत जाऊ नका. मग अनमोल किमतीचं असं हे शरीर तुम्हाला दिलं, ते कशा करता? आपल्याकडून कोणतंही वाईट काम होऊ नये. आपल्याला कळालं नाही म्हणून आपण वाईट काम करतो. आता मामा, मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्याकडे मोटरसायकल आहे? किती हजाराची आहे? आता काय गाडी हजारात मिळते का महाराज? लाखोना किमती गेल्या. समजा 1 लाखाची तुमची मोटरसायकल आणि इमर्जन्सी तिच्यातलं पेट्रोल संपलं. पेट्रोल संपल्यानंतर तुम्हाला तर आता गाडी चालू करावीच लागेल. मग तुम्ही त्याच्यात रॉकेल टाकताल का? 50 रुपयाचं रॉकेल टाकताल का? नाही टाकणार. तिचं इंजिन खराब होईल ना. कुणाचं? गाडीचं. किती लाखाच्या? 1 लाखाच्या. मग 1 लाखाच्या गाडीचं इंजिन खराब होईल म्हणून आपण 50 रुपयाचं रॉकेल टाकीतो का हो? मग 1 लाखाच्या गाडीचं इंजिन खराब होईल म्हणून आपण 50 रुपयाचं रॉकेल टाकायला जड जातं. आणि ही गाडी किती कोट्यावधीची हो? ही गाडी लाखोची नाही, कोट्यावधीची आहे. आणि त्याच्यात बाटल्याच्या बाटल्या होती तो. तिचं इंजिन नाही का खराब व्हायचं? जर आपल्याला नरदेह कळाला असता तर आपण कोणतंच वाईट काम केलं नसतं. कारण हा 3.5 हाताचा देह भगवंताने तुम्हाला खाण्यापिण्याकरता दिला नाही. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, हाथ माना खोया.
दिला देह भजना गोमटा. तुम्हाला हात दिले, पाय दिले, कान दिले, कुणी दिले हो? झोपल्या काय? कुणी दिलंय? देवाने दिले. मग तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला हे अनमोल किमतीचं शरीर ज्या देवाने दिलं त्या देवाला शरण जा अभंगाच्या पहिल्या चरणात. मनोनी शरण जावे, 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 पण तुकोबाराय म्हटले का मग जायचंय सर देवाने तुम्हाला हा देह दिलाय म्हणून. बरं नुसता देहच दिलाय का हो? अहो सांभाळणारा सुद्धा तो भगवान परमात्माचे. अगदी छोटासा दृष्टांत देते. एक 80 वर्षाचे आजोबा डॉक्टरकडे गेले. त्यांच्या छातीत दुखायला लागलं म्हणून. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना चेक केलं आणि चेक केल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले बाबा तुमच्या हृदयाला छेद आहे, मग ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करून तुमचं हृदय तुमच्या बॉडीतून शरीरातून बाजूला केलं जाईल, त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल आणि परत तुमचं ते हृदय तुमच्या बॉडीमध्ये शरीरामध्ये बसवण्यात येईल. बाबा म्हणले काय हरकत नाही. हरकत नाही म्हटल्यावर डॉक्टर म्हणले हो ऍडमिट. बाबा ऍडमिट झाले. ऑपरेशन झालं. ऑपरेशनही सक्सेस झालं. 15 दिवस बाबा हॉस्पिटल मध्ये राहिले. 15 दिवसाने बाबांची सुट्टी झाली. आता सुट्टी झाल्यानंतर बाबांना वाटलं डॉक्टरांना धन्यवाद द्यावं म्हणून गेले डॉक्टरकडे आणि डॉक्टरला म्हणले डॉक्टर साहेब धन्यवाद. डॉक्टर म्हणले धन्यवाद देऊन चालणार नाही, हे घ्या बिल. बिल होतं 50 लाख रुपये. किती? 50 लाख रुपये. आता दृष्टांतात किती पण असू शकते नाही का. ते माझ्या खिशातून द्यायचे नाही, तुमच्या खिशातूनही द्यायचे नाही. मग 50 लाख रुपये बिल पाहिलं बाबांनी आणि बाबांच्या डोळ्यातच पाणी आलं. डॉक्टरांना कीव आली बाबांची
डॉक्टर म्हणले बाबा ठीक आहे, मी माझी फी कमी करतो, पण तुम्ही हॉस्पिटलचा खर्च द्या. पण तरी सुद्धा बाबा काय रडायचं थांबत नव्हते. त्यावेळी डॉक्टर म्हणले बाबा ठीक आहे, आता तुमच्याकडे जेवढे पैसे आहे तेवढेच द्या, बाकीचे नंतर दिले तरी चालतील. बाबा म्हणले डॉक्टर माझ्याकडे पैशाला कमी नाही, अहो पेटून दिलं तर 6 महिने विजायचं नाही, मग रडता का बाबा? बाबांनी डॉक्टरांना दिलेलं उत्तर खूप मार्मिक आहे. बाबा म्हणले डॉक्टर 15 दिवस तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर 50 लाख रुपये घेता, 15 दिवस तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर 50 लाख रुपये घेता, पण त्या भगवान परमात्म्याने मला 80 वर्ष सांभाळलं, 1 रुपया सुद्धा घेतला नाही. मग देवाने देह तर दिला, पण सांभाळतो सुद्धा तोच. आणि एवढंच नाही, सहार सुद्धा तो भगवान परमात्माच करतो. अगदी व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला सांगते की आता इथं बसलेली जेवढी पाहुणी मंडळी आहे, या सर्व पाहुणे मंडळींना नव्हे बऱ्याच जणांना आपली जन्मतारीख माहीत असेल, पण इथं बसलेल्या कुणालाही मी विचारेल किंवा विचारलं तर त्यांना सांगता येणार नाही आपली मृत्यूची तारीख काय. सांगता येईल का कुणाला? हो, कुणाला सांगता येत नाही. कारण देवाने हे शरीर दिलं, नेणारा म्हणजे कधी न्यायचं हे ठरवणारा सुद्धा तो भगवान परमात्माचे. जसं आपल्याकडं समजा 1 लाख रुपये, महिला मंडळ आहे का तुमच्याकडं 1 लाख रुपये? हा तरी म्हणा, मी काही मागणार नाही. 1 लाख रुपयाची ठेव तुम्ही बँकेत ठेवली, मग बँक त्याची मालक होईल का हो? बँक तिची मालक होणार नाही, कारण ते आपल्या मालकीचे. आपण जर ठरवलं तर आपण ती ठेव परत आणू शकतो, पण बँकेत आपण जर, तसं देवाने आपल्याला हे शरीर दिलंय, बरोबर आहे की नाही? 80 वर्षाची ठेव देवाने आपल्याला सांभाळायला दिली, मग तिचे मालक आपण हो का? नाही. त्याच्या मनात आलं तर तो घेऊन जाणार आहे. पण बँकेत जर 1 लाखाची ठेव ठेवली तर बँक आपल्याला व्याज देते की नाही? महिला बचत गट 11% 12% देते ना. मग देवाने आपल्याला ही ठेव सांभाळायला दिली, त्याचं व्याज द्यायला नको का? पैशाच्या स्वरूपात, संपत्तीच्या स्वरूपात अजिबात नाही. देव म्हणतो कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. देव म्हणतो अरे या भूतलावर मी तुझ्यासारखी माणसं जन्माला घातली. एखादा भुकेलेला असेल तर 2 घास अन्न दे, एखादा तहानलेला असेल तर वंजळभर पाणी दे, एखादा उभं राहण्यासाठी तडफड करत असेल तर त्याला आधार दे. बस माझं व्याज मला दिल्यासारखं आहे. देव वाट बघू लागतो, हा 10 वर्षाचा होतो, 20 वर्षाचा होतो, पण व्याज भरत नाही. आपली माणसं इतकी चतुर की आम्ही कधी मुद्दल भरीत नाही, व्याज कधी भरायचं? हा 30 वर्षाचा होतो पण व्याज भरत नाही. आता व्याज भरत नाही, देवाला वाटतं अरे अजून लहान आहे, याला म्हणजे कमवत नाही, हा नक्कीच माझं व्याज भरेल, कारण मी जन्माला घातलेलं बालक आहे, विश्वासघात करणार नाही, दगा देणार नाही, नक्की माझं व्याज भरेल. देव वाट बघू लागतो. हा 35 वर्षाचा होतो, व्याज भरत नाही. देवाला वाटतं याला आठवण करून दिली पाहिजे, याला नोटीस पाठवली पाहिजे. मग याने घरून गाडी घेतली, हायवेवर आला, आणि हायवेवर आल्याच्या नंतर समोरून एक वेगवान ट्रक येत होती. जसा गेला तसा ट्रकला जाऊन आदळला. 2-3 पलटी उड्या मारल्या, त्यामध्ये त्याचा हात मोडला, पाय मोडला, कंबर मोडलं. 3 महिन्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहिला. बरा झाला, घरी आला. शेजारचे पाजारचे म्हणतात अहो काय झालं होतं? तो म्हणतो काही नाही, ट्रक आडवी आली होती. अरे कसली ट्रक आडवी आली? भगवान परमात्म्याने पाठवलेली नोटीस आडवी राहिली, व्याज राहिलंय तेवढं भर. याच्या लक्षातच येत नाही. ल्यावे खावे बरे असावे सदैव असा त्याचा अखंड प्रवास चालू राहतो, परंतु व्याज भरत नाही. देवाला वाटतं अरे याला नोटीस पाठवली, आठवण करून दिली, तरी व्याज भरत नाही, मग याला परत नोटीस पाठवली पाहिजे. मग कोरोना आला, आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हा सापडला. 30चा स्कोर झाला,
राहिला, मृत्यूशी झुंज देतोय, मरता मरता वाचतो, बरा होतो, घरी येतो. शेजारचे पाजारचे म्हणतात, अहो काय झालं होतं? ते म्हणतो काही नाही, कोरोनाची दुसरी लाट होती. अरे कसली कोरोनाची दुसरी लाट? भगवान परमात्म्याने पाठवलेली 101 ची नोटीस होती. मार्च आलंय, मार्च एंड आलंय, आता तरी व्याजभर. पण याच्या लक्षात येत नाही. अखंड प्रवास चालू राहतो, याच्या लक्षात येत नाही. देव म्हणतो, अरे सगळेच जर मला असे भेटले तर माझी बँक कशी चालल? कोण माझं अस्तित्व जाणेल? कोण माझं नाव घेईल? मग देवाने अखेरचा निर्णय अवलंबला. डायरेक्ट वसुली पथकच पाठवलं. वसुली पथक म्हणजे यमराजाला पाठवलं. हा चौघांच्या खांद्यावर स्मशानभूमीकडे चाललाय. शेजारचे पाजारचे म्हणतात, अहो वय नव्हतं जायचं. बरोबर आहे, ठेव शिल्लक होती, पण आयुष्यात कधी व्याजच भरलं नाही, म्हणून जप्ती आणल्याशिवाय पर्याय नव्हता. विठ्ठल विठ्ठल. ज्या देवाने आपल्याला हा देह दिला, जो भगवान परमात्मा आपला देह सांभाळतो, नवे सहाराही करतो, त्या भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा. ठीक आहे तुकोबाराय, आम्ही शरण जाऊ. पण तुकोबाराय म्हणतात तुम्हाला शरण जायचंय, पण तुकोबारायने अट घातली. काय अट घातली? तुकोबाराय म्हणतात शरण जायचंय, पण कसं जायचंय? सर्व भावाने शरण जायचंय. सर्व भावाने म्हणजे कसं हो? आता मराठी भाषा अशी आहे की एखाद्या शब्दाचा अनेक अर्थ निघतात, बरोबर आहे की नाही? मग भावाने शरण जाणं म्हणजे काय? मग भावाभावांनी मिळून मग देवाला शरण जायचं का? तर नाही. मग भाव म्हणजे कसं जायचं? समजा एखादी वस्तू आपण खरेदी केली आणि त्या वस्तूचा आपण भाव ठरवतो, मग त्या भावाने का? तुकोबाराय तोही भाव इथे मानत नाही. किंवा गमतीचा विषय म्हणून तुम्हाला सांगते, एकदा नकुल भाऊंनी मला विचारलं, वहिनी तुम्ही काय खाता? काय म्हटले? वहिनी तुम्ही काय खाता? मी म्हटलं मी भाजी पोळी खाते. ते म्हण नाही तुम्ही आणखीन काय खात्या? मी म्हणलं भाजी पोळी बरोबर मी चटणी खाते, लोणचं खाते. ते म्हणे नाही तुम्ही आणखीन काय खाता? मी म्हणलं सणवार आला तर पुरणपोळी खाते. ते म्हणे नाही तुम्ही आणखीन काय खाता? मी म्हणलं मला तर काय आठवत नाही मी काय खाते, पण तुम्ही सांगा मी काय खाते. ते म्हटले वहिनी तुम्ही लय भाव खात्या. आता मी भाव खाते का महाराज? परंतु ज्याच्या मनात ज्याच्याविषयी जो भाव, त्या पद्धतीनं माणूस सांगत असतो. मग तुकोबाराय हा भाव म्हणतात का? अजिबात नाही. मग भाव 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 म्हणजे तरी काय? जनाबाईनं विठ्ठलावर ठेवला तो भाव, शबरीनं रामावर ठेवला तो भाव, मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर ठेवला तो भाव, नवे भारतीय जवान देशावर ठेवतात तो भाव. विठ्ठल शबरी मातेने रामावर किती भाव ठेवला हो? तारुण्यात जंगलात गेल्या, मातंग ऋषींचा आशीर्वाद मिळाला की एक दिवस येतील रामप्रभू तुला दर्शन देतील. शबरी माता त्या दिवसापासून लवकर उठायच्या, आपल्या झोपडी पुढे सडा सारवण करायच्या आणि झोपडीच्या रामप्रभूंना काही फळं आणून ठेवायच्या, झोपडीच्या बाहेर बसायच्या आणि काय म्हणायच्या? मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे 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 राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे.
भजनाची दिवाळी मै मनाला तेरे जन्म के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे जन्म के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे मेरे जन्म के सारे दुख मिट जाएंगे राम आएंगे मेरे जन्म के दुख सारे मिट जाएंगे राम आएंगे शबरी मातेने रामप्रभूवर एवढा भाव ठेवला की एक दिवस रामप्रभू आले आणि शबरी मातेला दर्शन दिलं नवे भारतीय जवान देशावर किती भाव ठेवतात हो भारतीय जवान काय म्हणतात बाकीच्या तरुणांना अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए नहीं देगी दुपट्टा कफन के लिए अरे मरना है तो मर मेरे वतन के लिए कम से कम तिरंगा तो मिलेगा कफन के लिए कम से कम तिरंगा तो मिलेगा कफन के लिए हा भाव जवानाचा या देशाविषयी तसंच जर पाहिलं तर मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर किती भाव ठेवला हो अहो एका युद्धामध्ये मावळ्याचा हात मोडला आणि महाराज त्या मावळ्याला भेटण्याकरता त्याच्या दरबारात गेले मावळ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना दरवाजात पाहिलं आणि रडायला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज त्या मावळ्याच्या जवळ आले पाठीवरून हात फिरवला आणि मावळ्याला म्हणतात अरे मावळ्या तू शिवाचा मावळा आहे आणि युद्धात हात मोडला म्हणून रडतोस त्या मावळ्याने उत्तर दिलं महाराज माझा युद्धात हात मोडला म्हणून माझ्या डोळ्याला पाणी नाही पण महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आला पण मोडलेल्या हाताने मी मुजरा करू शकत नाही हा भाव मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल होता मग या भावाने जर तुम्ही देवाला शरण गेले तर तुकोबाराय म्हणतात तो भगवान परमात्मा तुमचं काय करीन अभंगाच्या दुसऱ्या तो हा उतरेल पार रे, तो हा उतरेल पार 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 हे तो हा उतरेल पार तो हा उतरेल पार तो हा उतरेल पार हो तो हा उतरेल पार हे भावा दुस्तर नदीचा भावा दुस्तर नदीचा भावा दुस्तर नदीचा भावा दुस्तर नदीचा तो हा उतरेल पार रे ना तो हा उतरेल पार रे तो हा उतरेल पार तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तो हा उतरेल पार तो हा उतरेल पार तो हा उतरेल पार हो तो हा उतरेल पार तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही जर सर्व भावाने देवाला शरण गेले
तर भगवान परमात्मा तुमचं नक्की जे दुःख आहे, जे पार आहे, ते उतरल्याशिवाय राहणार नाही. मग आता काही माणसं म्हटले तुकोबारे नक्की भगवान परमात्मा आमचं पार उतरील का? आता आपण संतांच्या वचनावर जर पाहिलं तर संशय घेतो. पण अहो, या संतांनी आपल्याला जगण्याचा मार्ग सांगितला, बरोबर आहे की नाही? हो, रस्ता दाखवणारं गुगल मॅप आपल्याला कधी कळालं हो? कधी कळालं काका? हा, आता कळालं ना. रस्ता दाखवणारं गुगल मॅप जगाला 21व्या शतकात सापडलं, पण जगण्याचा मार्ग दाखवणारं ज्ञानोबा तुकोबारायांचं गुगल मॅप या महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक शतकापासून अस्तित्वात आहे. तुम्ही पहा, पांडुरंगाच्या कपाळावरचा टिळा आणि गुगल मॅपचा लोगो एक सारखाच आहे ना? एक सारखाचे. फरक एवढाच आहे, गुगल मॅपने जाणाऱ्या माणसाचा रस्ता चुकू शकतो, पण माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या भक्ती मार्गाने जाणाऱ्याचा रस्ता कधीच चुकू शकत नाही. कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. अहो, ही साधू संतांची भूमी आहे. हा महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो. आपण खूप भाग्यवान आहोत की ते आपल्याला परमार्थ करायला मिळतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे वैष्णवाचा वासे, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. पुण्यवान या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलोय. अहो, एकूण जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये अनेक देश आहे, पण या अनेक देशांमध्ये एकाच देशाच्या नावापुढे माता म्हटलं जातं, आणि तो माझा भारत देश आहे. माझा भारत देश कसा आहे? इथं नद्यांना, डोंगरांना, झाडांना, प्राण्यांना सुद्धा देव म्हटलं जातं. माझा भारत देश कसा आहे हो? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. हो, मग अशा प्रकारे हा भारत देश कसा आहे? एकूण जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये अनेक देश आहे, पण बाकीचे देश हे भोग प्रधान देश आहे, आणि माझा भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे. माझ्या भारत देशाचं वर्णन शास्त्राने सुद्धा केलं. किती सुंदर वर्णन केलं आहे का? अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बूद्वीपे महामुनिये येतो ही कर्मभुरीशा तत्वम्ये भोगभूमया. जपान जगाचं शस्त्रगार आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, चीन जगातल्या भयानक रोगाची उत्पत्ती आहे, पाकिस्तान जगातल्या कुरगुऱ्या आहे, आणि भारत देश जगातलं देवघर आहे. आणि या देवघरात तुम्हा आम्हाला परमार्थ करायला मिळतोय. भारत देश कसा आहे? हे रक्त कसं आहे? मोडेल पण वाकणार नाही. बुटाची पॉलिश करून जगणारं हे रक्त आहे, बूट चाटणाऱ्यांचं रक्त नाही. हे रक्त कसं आहे? हे रक्त कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुलींची छेड करणारं हे रक्त नाही. कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्राचार्यांची चेष्टा करणारं रक्त नाही. 500 रुपये घेऊन मतदान करणारं हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे? उद्या सकाळी सुळावर द्यायचंय, उद्या सकाळी सुळावर द्यायचंय, आणि संध्याकाळी आई भेटायला गेली. मुलगा गजाच्या जवळ आला, आपले दोन्ही हात गजाच्या बाहेर काढले आणि आईच्या चेहऱ्यावरून, तोंडावरून फिरवले. मुलाने आईकडे पाहिलं तर आईच्या डोळ्याची कड ओली दिसली मुलाला.
मुलगा म्हणला आई अगं उद्या मला सुळावर द्यायचं म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी का? आई म्हटली नाही रे बाळा, उद्या तुला सुळावर द्यायचं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही, तर मी एका शूराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे. आई उद्या मला सुळावर देतील, माझं शिर धडापासून वेगळं केलं जाईल. मग आई उद्या तू माझं प्रेत नेण्याकरता यायचं नाही, माझं प्रेत नेण्याकरता माझ्या वडिलांना पाठव, नाहीतर गावातल्या कुणालाही पाठव, पण आई तू माझं प्रेत न्यायला येऊ नको. का रे बाळा? आई तू जर माझं प्रेत न्यायला आली आणि माझ्या प्रेताजवळ रडली तर एका शूराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. हे रक्त आहे या देशाचं. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. ज्याला सुळावर दिलं त्याचं नाव होतं भगतसिंग. हे रक्त या देशाचं. आणि या भारत देशामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी. हे रक्त कसं आहे? महाराष्ट्राची माती कशी हो? ज्या रस्त्याने तुकोबाराय गेले त्या तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. ज्या रस्त्याने तुकोबाराय गेले त्या तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. ही माती कशी आहे? राजा तुम्ही कुशालगडावर जा, तिथली माती कानाला लावा आणि ती माती सुद्धा तुम्हाला सांगेल की जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी खिंड सोडत नाही. हे माती महाराष्ट्राची. मग ही माती जर पाहिली तर कशी आहे? आम्ही मावळे शोभाचे, दुबळे आम्हा समजू नका, चिथड्या चिथड्या करून टाकू, ना दामूचा करू नका. ही माती महाराष्ट्राची. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते हो? सकाळी लवकर उठे, रणंगणावर सुटे, तलवारी तुटे, पण मागे नाही हटे. आणि आताची मावळे कशी आहे? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटल्या फुटे, पण मागे नाही हटे. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस आऊसाहेबांना डोहाळे लागले. विचारलं तुम्हाला कशाचे डोहाळे लागले मैत्रिणींनी? आऊसाहेबांनी आपल्या दोन्ही हाताच्या मुठी घट्ट आवळल्या, डोळे बंद केले आणि सांगितलं मला असं वाटतं घोड्यावर टांग मारावी, हातात तलवार घ्यावी आणि ज्याने कुणी माझ्या आया बहिणींची आबरू लुटली त्यांचं शिर धडापासून वेगळं करावं. आता हे जिजाऊ आई साहेबांना लागलेले डोहाळे बर का, नाहीतर आताच्या जिजाऊला डोळे लागतात. कुणाला भीतीचे पोपडे खावे वाटतात, कुणाला ढेकळं खावे वाटतात. आता भीतीच्या पोपड्यानं ढेकळानं काय राजन महाराजे जन्माला येतील का हो? आले तर डेबरी पोरच जन्माला येतील. पण यशवंत कीर्तिवंत गुणवंत प्रजाहित लक्ष जाणता राजा जन्माला आला. याचं कारण किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. किंमत केली दुधाची तुझ्या आईचा ग, किंमत केली दुधाची तुझ्या आईचा ग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा. आता काही माणसं आम्हाला म्हणतात ताई तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनात घेता, त्यांचा जय जयकार करता, मग छत्रपती शिवाजी महाराज काय देव होते का? छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण देवापेक्षा कमी नव्हते. अहो आज जर पाहिलं
तर कपाळावरचा कुंकू, मंदिराचा कळस, अंगणातली तुळस, गोठ्यातील गाय आणि चुली जवळची माय जर कुणामुळे जिवंत असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि असे छत्रपती शिवाजी महाराज कुठं जन्मले हो? शिवनेरीवर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. स्वराज्य स्थापनेसाठी त्याने केली एक हो जाती, स्वराज्य स्थापनेसाठी त्याने केली एक हो जाती. घेऊन भगवतो हाती, घेऊन भगवतो हाती, स्वराज्य घडविण्यासाठी, स्वराज्य घडवण्यासाठी, स्वराज्य घडवण्यासाठी. भवानी आई जिजाई, ओ आई भवानी आई जिजाई, आशीर्वाद पाठी. आहे आशीर्वाद हो पाठी. दैवत 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 छत्रपती आमचे दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दिल्लीचा तख्त हलविला, घेऊन मावळे संगतीला, दिल्लीचा तख्त हलविला, घेऊन मावळे संगतीला, अन टरटरा फाडिला, अन टरटरा फाडिला. सरबीत होते वाघाला, सरबीत होते वाघाला, जुन्नरच्या वाघाला नराया, जुन्नरच्या वाघाला नराया, आले गेले हटकी, आहोत गेले हटकी. दैवत 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 छत्रपती नामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर. टाळ्या वाजवा तरी. मग भगवान परमात्मा तुकोबाराय म्हणतात तुमचा पार उतरल्याशिवाय राहणार नाही. असे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपलं जे पार आहे ते उतरवलं. मग तुकोबाराय भगवान परमात्मा आमचा पार उतरील, पण तुकोबाराय नक्कीच उतरील का? तुकोबाराय म्हणतात राजा तो भगवान परमात्मा नक्की तुझं पार उतरील. कारण जर पाहिलं तर बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. तुकोबाराय म्हणतात माझा देव कसा आहे? करुणावंत आहे. मग त्याची नावं कशी आहे? अनंत आहे. म्हणजे देव करुणावंत आहे आणि अनंत नाव आहे. तसं जर पाहिलं तर हिंदू संस्कृतीमध्ये किती देव आहे हो? 33 कोटी. मग आता कोटी म्हणजे संख्या का? 33 कोटी देव म्हणजे संख्या नाही का? नाही, तर 33 प्रकारचे देव आहे. बरोबर आहे? 33 प्रकारचे देव आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये. पण 4 देव असे. पहिला देव या विश्वाच्या घडामोडी ज्याच्या हातात आहे तो जगाचा मालक, त्याला देव म्हणतात. तो 1 नंबरचा देव. 2 नंबरचा देव या जगाच्या मालकाची ओळख ज्यांनी करून दिली ते संत, हे 2 नंबरचे देव आहे. उद्याची सकाळ आपण ज्यांच्यामुळे बघतो असे सीमेवर लढणारे जवान
हे 3 नंबरचे देव आहे. आणि उन्हातानात घाम गाळून जगाला पोसवणारा माझा कष्टकरी शेतकरी हा 4 नंबरचा देव आहे. आज जर शेतकऱ्याची अवस्था पाहिली तर सरकार मुळावर आलंय. निसर्गानं पाय बांधलेत आणि मजुराने गळा कापलाय. भारत हा कृषी प्रधान देश म्हणतात, पण या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याची अवस्था काय आहे हो? जर पाहिलं तर व्यापारी शेठ झाला, नोकरदार साहेब झाला, नवे धंदा करणारा उद्योजक झाला, पण उन्हातानात घाम गाळून जगाला पोसवणारा माझा कष्टकरी शेतकरी मात्र थकबाकीदार झाला. आज माझ्या शेतकऱ्याची अवस्था काय? माणसाला लागणाऱ्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा हे माझा शेतकरी राजा पिकवतोय. गहू ज्वारी बाजरी नवे सकाळी तुम्ही जो चहा घेता ना त्या चहासाठी लागणारी साखर सुद्धा माझा शेतकरी राजाच पिकवतोय. पण आज त्या शेतकऱ्याची अवस्था काय? तो कधी असं म्हणत नाही की मला भारतरत्न द्या, मला कृषी भूषण म्हणा, मला अन्नदाता पदवी द्या, मला जगाचा पोशिंदा म्हणा, असं तो काहीच म्हणत नाही. तो फक्त म्हणतो मी पिकवलेल्या पिकाला जास्त नाही योग्य भाव द्या. मी पिकवलेल्या पिकाला योग्य भाव दिला ना तर मी माझंच काय या महाराष्ट्राला कर्जमुक्त करील. एवढ्या उदार अंतकरणाचा माझा शेतकरी राजा आहे. म्हणून तर लाल बहादूर शास्त्री म्हणले जय जवान जय किसान. माझा शेतकरी राजा किती उदार आहे हो. तुम्ही मारवाड्याशी मैत्री करा आणि मारवाड्याकडे फक्त 1 मीटर कापड मागा, तो तुम्हाला देईल का हो? देईल, पण पैसे दिल्यावर देईल, नाही का? तुम्ही सोनाराशी मैत्री करा, गुंजभर सोनं मागा, तुम्हाला देईल का? फुकट देणार नाही. पण तुम्ही शेतकऱ्याशी मैत्री करा आणि म्हणावा मित्रा मला फक्त 5 किलो कांदे दे. ते म्हणतो अरे मित्रा 5 किलो काय, कांद्याच्या चाळी जवळ ये आणि 55 किलोची गुणी फुकट घेऊन जाय. एवढ्या उदार अंतकरणाचा माझा शेतकरी राजा आहे. अहो तो आपलं पीक पिकवत असताना जर पाऊस आला नाही तर ते पीक वाळूनही जाऊ शकतं. जर जास्त पाऊस आला तर वाहूनही जाऊ शकतं. पण तरी सुद्धा ते आपलं पीक विंचवाची, वाघाची, सापाची पर्वा न करता लेकराप्रमाणे त्या पिकाला वाढवतो, सांभाळतो. पण त्या पिकाचा भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही. अहो साधा पेन तयार झाला तर त्या पेनाची किंमत निर्माण करता ठरवतो की हा पेन आम्ही 5 रुपयाला विकायचा का 15 रुपयाला विकायचा. पण लेकराप्रमाणे सांभाळणाऱ्या पिकाला भाव ठरवायचा अधिकार त्या शेतकऱ्याचा नाही. आज जर शेतकरी जर पाहिला तर हा कष्टावर जगणार आहे. साधू जगतो तपावर, गारोडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, नोकरदार जगतात पगारावर, शेतकरी जगतो कष्टावर. आणि तो कष्टावर जगणारा शेतकरी आहे. आज जरी माझ्या शेतकऱ्याला नसला मान तरी 35-40 वर्षाने माझ्या शेतकऱ्याचंच राज्य या भारत देशामध्ये येणार आहे. तुम्ही म्हणाल ताई कशावरून हो? अहो माणसाला लागणाऱ्या गहू ज्वारी बाजरी ही काय एखाद्या कंपनीमध्ये तयार होती का हो? किंवा नोटा खाऊन तुमचं पोट भरणार आहे का? वाढती लोकसंख्या लक्षात घेता उद्या माझा भारत देश हा शेतकऱ्याचा असणार आहे. पण कधी? जमिनी ठेवल्या तर, कारण वावर आहे तर पावर आहे. आणि हा 4 नंबरचा शेतकरी माझा राजा हा देव आहे. मग अशा प्रकारे करुणावंताला जर तुम्ही शरण गेले तर भगवान परमात्मा नक्कीच तुमचा पार उतरील असं तुकोबाराय म्हणतात. मग तुकोबाराय नक्कीच आमचा पार उतरील का? तुकोबाराय म्हणतात नक्कीच उतरील, कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला नाही तर तुमचंच नुकसान होणार आहे. कशावरून? समजा एखादा विद्यार्थी तो वर्षभर शाळेत गेला आणि वर्षभर शाळेत गेला पण परीक्षेला घरी राहिला. नुकसान कुणाचं? शिक्षकाचं का विद्यार्थ्याचं? विद्यार्थ्याचं. जूनचा पाऊस पडला, अख्खं गाव पेरणीला गेलं आणि हा गोधडी घेऊन झोपला.
नुसकान गावाचं का याच तसं आमचे संत बाबा म्हणतात, आम्ही तुला हात जोडून सांगतो, पाया पडून सांगतो, पण तू जर ऐकलं नाही तर तुझंच नुकसान आहे. आमचे संत म्हणतात, नाथ बाबा म्हणतात, हे जरी नाही कळलं, आमचे संत म्हणतात बाबा तुम्ही जर ऐकलं नाही तर नुकसान कुणाचं आहे. नाथ बाबा सांगतात, हे जरी नाही ऐकल तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकल, हे जरी नाही ऐकल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईन, सरत शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. एका जनातनी आमचे कैवा जाईल, आमचे कैवा जाईल, पिंगळा 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 माघारी, बोल बोली तो देखा पिंगळा माघारी, पिंगळा महातारी बोली बोलतो देखा, पिंगळा महातारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे, हे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटके न बोलो आम्ही वर्तमान खोटे, हे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगड पिंगा ग, अवघा दांगड पिंगा ग, अवघा दांगड पिंगा ग, दांगड पिंगा ग, अवघा 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 दागड दिगा ग, अवघा दागड दिगा ग, अवघा दागड दिगा ग, अवघा दागड दिगा ग. नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा ग, हे नको 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 घालू दिगा ग, नको 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 घालू दिगा ग. घेत जाना तुम्ही घेत जाना टिपरी वळाया गाई हो, घेत जाणा तुम्ही घेत जाणा टिपरी वळाया गाई हो. दोन्ही उचित हो, दोन्ही उचित प्रेम घाली हृदयात, दान मागायाच आलो दान मागायाच, दान मागायाच आलो दान मागायाच, हे दान मागायास आलो दान मागायास, दान मागायास आलो दान मागायास. प्रिया घ्या मनी घ्या, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कोणी घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, हे कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, हे दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी, घ्या ग कोणी, घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. अहं वाग्या सोहं वाग्या, वा वा. अहं वाग्या सोहं वाग्या देव नगरावारी, सावध होई भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, वा वा. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. अहं वाग्या सोहं वाग्या देव नगरावारी, सावध होई भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, हरी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारी
मल्हारीची वारी मल्हारीची वारी गौर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका ही गौर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका ही गौर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका पिंगळा 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 माधुरी बोल बोली तो देखा जय हो. पिंगळा माधुरी बोल बोली तो देखा पिंगळा माधुरी हे पिंगळा महादारी बोली बोलत देखा पिंगळा महादारी पिंगळा महादारी बोली बोलत देखा पिंगळा महादारी पिंगळा महादारी मग हे संत म्हणतात तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर काय होईल हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल हे जरी न ऐकाल तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर तो काळ तुम्हाला न्यायला येईल म्हणून बाबा तुला हे शरीर दिलं सांभाळतोय नवे सहाराही मीच करतो सर्व भावाने देवाला शरण गेले तर तुमचं पारही मीच उतरणार आहे मग तो करुणावंत देव कोण आहे विठोबा आज या ठिकाणी तांबे परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता नवे आजच नाही तर आमच्या सुखातही आणि दुःखातही सहभागी असणारे हे विखे परिवाराचं घर आज जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्या प्रवरा परिसराचं नवे नगर जिल्ह्याचं भूषण असणाऱ्या माजी नगर अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील या ठिकाणी आलेले आहात सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया सर्वांनी टाळ्या वाजवा या विखे परिवाराबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सर्वसामान्य कार्यकर्ता असू द्या नाहीतर सर्वसामान्य माणूस असू द्या या नगर जिल्ह्यामध्ये जर मोठ्यापणा द्यायचा असेल तर हे विखे परिवारच्या घरानेच द्यावा असं मला वाटतं नव्हे आपल्या परिसराला वाटतं आज या ठिकाणी शालिनीताईंनी येऊन या दुःखामध्ये सामील झाले त्यांनाही मी धन्यवाद देते तसंच तुम्ही सर्वजण पाहुणे मंडळी या ठिकाणी आलात आज जर पाहिलं तर भाऊंना जाऊन आज 1 वर्ष होतंय तुम्हालाही माहित आहे की जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला सगळ्याची छाया मिळेल पदाची मिळेल पैशाची मिळेल पण मातृछाया आणि पितृछाया ही जगात कुठल्याच बाजारामध्ये मिळू शकत नाही
मग अशा प्रकारे आज जर पाहिलं तर एक पितृछाया या तांबे परिवारातील हरवलेली आहे. तुम्ही पहा, आई घराचं मंगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. आई घराचा कळस आहे तर बाप घराचा पाया आहे. आई जर तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्य असेल, काय, आई जर तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्य असेल तर वडील आयुष्यभर कंबर कसून मिळवलेली कमाई आहे. मग असं असताना आई जर आपल्याला परमेश्वर वाटत असेल तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा बाप हा एक तुमचा संत आहे. पण अशा बापाबद्दल कुणी बोलतं का हो? कीर्तनकाराला आईबद्दलच बोलणार, व्याख्यानकाराला आईबद्दलच बोलणार, कवीने सुद्धा वर्णन आईचंच केलं, संत महात्म्यांनी सुद्धा आईचंच गुणगान केलं. नवे शास्त्राने पुराणाने सुद्धा अगोदर आईलाच महत्व दिलं. वडील रेखाटले पण कसे हो? तापड, रागीट, व्यसनी, मारधोड करणारे. आता असे वडील असतातही समाजामध्ये, पण चांगल्या वडिलांबद्दल काय हो? जितकी आई चांगली असते ना, त्या आईपेक्षा काकणभर जो आपल्यासाठी कष्ट घेतो ना, तो बाप असतो. अहो, मुलाने आईकडे 1 रुपया मागितला तर आई घाईघाई पाकिटातून 1 रुपया देते. पाकिटातून 1 रुपया देणारी आई आपल्या लक्षात राहते. पण मुलाचं ऍडमिशन घेण्याकरता 2-2 लाख रुपये व्याजाने काढून मुलाच्या शाळेची फी भरणारा बाप आपल्या लक्षात येत नाही. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण रात्रंदिवस हाडाचं काढं करून, रक्ताचं पाणी करून, आयुष्यभर कष्ट करून आपल्याकरता 10 एकर जमीन घेतली आणि आपल्या आयुष्याच्या शिदोरीची सोय केली, तो बाप आपल्या लक्षात येत नाही. आपण सहज म्हणतो जिजाऊने शुभाला घडवलं, पण त्यामागे शहाजी राजांची ओढातानही लक्षात घेतली पाहिजे. यशोदेचं देवकीचं कौतुक जरूर करावं, पण भरपुरामध्ये मध्यरात्री पोराला डोक्यावर घेऊन जाणारा बाप वसुदेवही लक्षात घ्यावा. राम हा कौशल्याचा पुत्र आहे, राम हा कौशल्याचा पुत्र आहे अवश्य म्हणावं, पण पुत्र वियोगाने तडफडून मरणारा बाप राजा दशरथच होता. आई तुम्हालाही आहे, आई मलाही आहे. आपली आई गेल्याच्या नंतर आईच्या कपाटामध्ये आपल्याला नव्या 50 साड्या सापडतील. आपली आई गेल्याच्या नंतर आईच्या कपाटामध्ये 50 साड्या सापडतील, पण महिन्याला 50,000 रुपये पगार घेणाऱ्या बापानं कधी नवा शर्टच शिवला नाही. दिवाळीचा सण आला म्हणून आमच्या बापानं आमच्या आईला लक्ष्मी म्हणून साडी घेतली. बापाने दिवाळीच्या सणाला आम्हा बहिणींना कपडे घेतले. दिवाळीचा सण आला म्हणून बापाने आमच्या भावालाही कपडे घेतले. बापाने भावाला कपडे घेतले, बापाने आम्हा बहिणींना कपडे घेतले, बापाने आमच्या आईलाही साडी घेतली. पण अंगात फाटलेलं बनेल असताना 50 रुपयाचं बनेल सुद्धा बाप विकत घेत नाही, कारण तो बाप असतो. अहो, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून निम्म्या गावात पेढे वाटणारी आई तुम्हाला दिसेल. माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून निम्म्या गावात पेढे वाटणारी आई तुम्हाला दिसेल, पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता 25-25 लाख रुपये हातामध्ये घेऊन संस्था चालकांच्या पाया पडणारा तो बाप असतो. आई मुलाला खांद्यावर घेते. आईला असं वाटतं मी जे बघेल ते माझ्या मुलानं बघावं, पण बापाचं अंतकरण इतकं मोठं असतं. बाप मुलाला खांद्यावर घेतो, अरे मी जे बघितलं नाही ना ते माझ्या मुलानं बघावं. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला,
गेला बाप गेल्यानंतर तो बाप उमगतो. अहो आपला बाप काय होता जिवंत असताना कळत नाही. आमचा बाप शेतकरी असावा आणि शेतामध्ये नांगर धरायला गेला. दुपारी नांगराची बैल सोडली, त्यातला एक बैल जर दुसऱ्याच्या बांधावर चरायला गेला, हे जर माझ्या बापानं पाहिलं ना, तर दुसऱ्याच्या बांधावर चरायला गेलेल्या बैलाला बापाने आवाज दिला. दुसऱ्याच्या बांधावर चरायला गेलेल्या बैलाला पाहून बापानं आवाज दिला. माझ्या बापाचा आवाज ऐकून 4 पायाचा मुका बैल मागे फिरला. पण पोटचा पोरगा जर बापाला मागे फिरून बोलत असेल तर त्या बापाला काय वाटत असेल. अहो आमचा बाप गेला त्यावेळेस गोठ्यातल्या गाईनं चारा खाल्ला नाही, बैल पाणी प्याला नाही, कारण त्यांनाही कळालं आपला मालक आपल्याला सोडून गेलाय. आमच्या बापाच्या प्रेताकड पाहून 4 पायाचा मुका बैल हंबरला, पण पोटचा पोरगा हंबरत नसेल तर त्या बापाला काय वाटत असेल. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनी क्रिकेटमध्ये या स्टंपापासून त्या स्टंपापर्यंत 100 धावा केल्या तर आपल्याला आनंद वाटतो. आपण टाळ्या वाजून तो आनंद व्यक्त करतो. पण भर उन्हाळ्यामध्ये 47 डिग्री तापमानामध्ये अंगातून घामाच्या धारा चालत असताना या बांधापासून त्या बांधापर्यंत आणि त्या बांधापासून या बांधापर्यंत नांगराच्या हजारो धावा त्या बापाने कधीच पूर्ण केलेल्या असतात. पण लेकरा, हे तुझ्या लक्षात येत नाही. तू किती मोठा झाला तरी सुद्धा त्या बापाच्या काळजामध्ये तुझी चिंता असती. किती जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. वाट त्याच्या डोळ्यातली कधी का सवीस, तुझ्या पायी राबलो मी हाय त्याची खुशी र. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. असं म्हणतात बाप निर्दयी असतो, कठोर मनाचा असतो, पण बाप निर्दयी नसतो. अहो थोडं जरी दुःख झालं ताई रडू मोकळी होते, पण सात्वन मात्र वडिलांनाच करावं लागतं. आणि रडण्यापेक्षा सात्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो. बरोबर आहे की नाही. अहो जर आपले वडील सोडून गेले तर त्या बापाला रडता येत नाही, कारण छोट्या भावाचं शिक्षण करायचं असतं. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तर त्याला अश्रूंना आवर घालावा लागतो, कारण मुलांना जपायचं असतं. बाप कधीच रडत नाही. जगातला कोणताही बाप पहिल्यांदा रडतो ज्या दिवशी त्याच्या मुलीचं लग्न ठरतं ना, त्या दिवशी बाप पहिल्यांदा रडतो. लग्न ठरवायच्या दिवशी समोरच्या माणसांनी जर 5-10 लाख रुपये हुंडा मागितला तर बैठकीत बसलेल्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं. बाप बैठकीतून उठतो, समोरच्या पाहुण्यांना सांगतो मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. बाप किचन मध्ये येतो, बायकोला विचारतो. बायको म्हणते अहो एवढा हुंडा आपल्याला परवडणार नाही, तुम्ही येड्यावानी करू नका, आपली तावडी सुंदर आहे, चांगली आहे, आपल्याला हे स्थळ नाही तर दुसरं भेटेल, पण आपल्याला एवढा हुंडा परवडणार नाही. बाप म्हणतो तसं नाही ग, मला फक्त तू एवढं सांग की तुला स्थळ आवडलं की नाही. पैशाचं काय, पैसा मी जमा करील. अहो बाप पैशाला भीत नाही. बाप म्हणतो मी माझ्या लेकीच्या लग्नाला व्याजानं पैसा काढील, वेळ आली तर माझ्या लेकीच्या लग्नाला 1 एकर जमीन विकील, पण माझ्या लेकीला मी सुखाचाच दिवस दाखवीन. हे अंतकरण बापाचं असतं. मुलींनो, ज्या दिवशी तुमचं लग्न ठरतं ना
त्याच दिवशी तुमचा बाप अर्धा संपलेला असतो. कारण त्या बापालाही कळतं आता माझी लेक सासरी गेल्यानंतर मला गोळ्या औषध घेण्याची आठवण कोण करून देईल. माझी लेक सासरी गेल्यानंतर मी रानातून थकून भागून आलो तर तांब्याभर पाणी माझ्या हातात कोण देईल. माझी लेक गेल्यानंतर घरात जर भांडण झालं तर हक्काने जेव म्हणायला मला कोण असेल. दादा, ज्या दिवशी तुमची लेक सासरी जाते ना त्या दिवशी तुम्ही अंदाज करायचा की आता या घरात जीवापाड प्रेम करणारं माझं कुणीच राहिलं नाही. कारण हे बाप आणि लेकीचं प्रेम वेगळं असतं. अहो, मुलगी सासरी जाताना बाप दुसऱ्यांदा रडतो. सासरी जाताना मुलगी आईच्या गळ्यात पडून रडते, नवे भावाच्या गळ्यात पडून रडते, बहिणीच्या गळ्यात, आत्याच्या मावशीच्या नवे बापाच्याही गळ्यात पडून रडते. आणि ज्यावेळेस सर्वांशी रडून झालं की मग गाडीत बसण्याची वेळ येते. आणि गाडीत बसण्याची वेळ आल्यानंतर मुलगी परत माघारी वळून पाहते. आणि परत माघारी वळून पाहिल्यानंतर धावत जाऊन आपल्या बापाच्याच गळ्यात पडते. कारण त्या मुलीला काळजी फक्त आपल्या बापाचीच असते. अहो, तुम्ही पहा, मुलगी सासरी जाताना आपल्या आईला सांगते, आई, मला ज्या घरात माझ्या वडिलांनी दिलं ना त्या घरचा प्रपंच मी सुखानं करील. आई, सासरच्या लोकांची एकही तक्रार मी तुला येऊ देणार नाही. पण तुला एक विनंती आहे, मी तुझ्या पाया पडते, मला एकच तू गोष्ट कर की माझ्या वडिलांची काळजी घे. कारण मुलगी ही वडिलांची काळजी घेणारी असते. आईचं, वडिलांचं आणि मुलीचं नातं हे वेगळं असतं. अहो, मुलगी सासरी गेल्याच्या नंतर आईला फोन करते. आणि फोन केल्याच्या नंतर 99% मुलींचं पहिलं वाक्य असतं, आई, बाबा बरे आहेत ना. फोन आईला करते पण चौकशी मात्र वडिलांची करते. म्हणून मुलींना सांगावंसं वाटतं, आपला बाप गेला ना तर आपलं माहेर संपलं. जगामध्ये दोन गोष्टी पारतंत्र्यात आहे, एक दावणीला बांधलेली गाय आणि दुसरं म्हणजे सासरी दिलेली लेक. दावणीला बांधलेल्या गायीनं मालकाने जो चारा म्हणजे टाकला तो चारा खाणं हे गायीचं काम. आणि आपल्या वाडवडिलांनी ज्या घरात दिलं त्या घरचा प्रपंच करणं हे लेकीचं काम. मुलगी मोठ्या वजनामध्ये आपल्या सासरी राहते, मोठ्या धैर्यामध्ये आपल्या सासरी राहते. ते कोणाच्या कृपेमुळे हो? कुणाच्या कृपेमुळे? आपल्या बापाच्या कृपेमुळे. तिला असं वाटतं, तिकडच्यांनी जर मला थोडा जरी त्रास दिला ना तर मी माझ्या बापाला सांगेल, बाप नसेल तर चुलत्याला सांगेल. पण ज्यावेळेस हे दोघही जातात ना त्यावेळेस तिचा प्रेमाचा वायू संपलेला असतो, धैर्याचा सागर आटलेला असतो. म्हणून मुलींनो, आपला बाप गेल्यानंतर तुम्हाला त्याची ऊब कुठेही मिळणार नाही. तुम्ही पहा, मुलांनाही सांगते, आपला बाप गेल्यानंतर इथं जर बसलेल्या माणसं जर पाहिले तर इथं बसलेल्या माणसांपैकी बऱ्याच जणांना वडील असतील. आपण भाग्यवान आहोत की वडिलांचं प्रेम आपल्याला मिळालं. आपण भाग्यवान आहोत, वडिलांचं प्रेम आपल्याला मिळालं. म्हणून एक ओळ सांगावीशी वाटते, कुणी म्हणेल महाबाप आमदार झाला, कुणी म्हणे महाबाप खासदार आहे, कुणी म्हणे महाबाप आमदार आहे, कुणी म्हणे महाबाप खासदार आहे. पण ही मुलगी शेवटपर्यंत तुम्हाला सांगेल, महाबाप हा इमानदार आहे, महाबाप हा इमानदार आहे. अशा बापाबद्दल किती जरी बोललं तरी थोडं आहे. सोन्या चाफ्याचं फूल त्याचं गोंड कुठं मावणार नाही, सोन्या चाफ्याचं फूल त्याचं गोंड कुठं मावणार नाही. बाप नावाच्या देवाचं थांब काय लागणार नाही. करणार कशी कविता कोण तो त्यात मावत नाही, करणार कशी कविता कोण तो त्यात मावत नाही. चार ओळी सांगण्यासारखा बाप काय एवढा छोटा नाही, बाप काय एवढा छोटा नाही. माझा बाप गेल्याच्या नंतर तुम्हाला त्याची ऊब कुठेही मिळणार नाही राजाओ. बघा, तुम्ही संक्रांतीच्या दिवशी
नवे नवे दसऱ्याच्या दिवशी आपला बाप गेल्याच्या नंतर अख्ख्या गावाच्या पाया पडा, पण तुमच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद देणाऱ्या वडिलांसारखा आशीर्वाद तुम्हाला अख्ख्या गावात मिळणार नाही, तुम्हाला अख्ख्या गावात मिळणार नाही. म्हणून म्हणावंसं वाटतं, पतंगा रे पतंगा आता थांबशील का, बाप माझा देवा घरी निरोप माझा देशील का, आम्हा नाही जगी बाप, आम्ही काय केले पाप, सुखाचा तो दिवस पहाण्या, बाप माझा हरपला. पतंगा रे पतंगा आता थांबशील का, बाप माझा देवा घरी निरोप माझा देशील का, जगी आम्हा नाही बाप, आम्ही काय केले पाप, सुखाचा तो दिवस पहाण्या, बाप माझा हरपला. अशा बापाबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे. असा बाप उमजून घ्यायचा असेल तर त्यासाठी बाप हवा लागतं, तेव्हा कळत असतं. अशा प्रकारे जर पाहिलं तर तुकोबाराय म्हणतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. असे जे संत तुम्हा आम्हाला सांगतात त्या संतांचा आपण एकदा भजन घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मी तुम्हा सर्व पाहुण्या मंडळींची दिलगीर व्यक्त करते बर का. कारण एवढा उशीर झाला तरी सुद्धा तुम्ही अगदी स्तब्ध बसलेले आहात, उशीर झालेला असताना सुद्धा. पण तरी मला बोलण्याची जी परमिशन, जी इच्छा, जी संधी मला या तांबे परिवाराने दिली, मी या परिवाराचं ऋण व्यक्त करते. नवी मला संधी दिली अशा या तांबे परिवाराबद्दल मी एकच वाक्य सांगेल की आमचा तांबे परिवार असा आहे घड्याळासारखा. घड्याळ माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे का मामा? घड्याळामध्ये काटे पाहिले का तुम्ही? सगळे सारखे आहे का हो? एखादा काटा मोठा असेल, एखादा काटा लहान असेल. एखादा काटा जर पाहिलं तर फास्ट चालतो, एखादा काटा स्लो चालतो. पण घड्याळामध्ये एकदा जर 12 वाजले ना तर सगळे काटे एका रेषेत एकत्र येतात. तसं आमच्या तांबे परिवारामध्ये एखाद्या व्यक्तीचे जर 12 वाजले ना तर अख्खे एकत्र येतात. अशा परिवाराने मला या ठिकाणी संधी करण्याची, कीर्तन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते. तसंच जर पाहिलं तर ही सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिले, त्यांचंही मी ऋण व्यक्त करते. तसंच मला ज्यांनी कीर्तन शिकवलं, नवे वारकरी संप्रदायामध्ये आणलं असे माझे वडील, यांच्याही चरणी मी हेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. तर जर पाहिलं तर इथपासून तर शेवटपर्यंत असा एकही माणूस नाही की तुम्हाला तोंड ओळख नाही. आता सगळ्यांची नावं घ्यायची म्हणजे आपल्याला 4 वाजल, घ्यायची का? पण सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुम्हा मायबापांच्या चरणी समर्पित करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. जय विठ्ठल जय हरी. जय विठ्ठल जय विठ्ठल जय. आ बोलिले पुरे देवा कोडी उतरे करा
तांबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व नातेवाईक मंडळी तसेच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच आमच्या वहिनी हरिभक्तपरायण सौ अश्विनी महाराज तांबे यांनी अतिशय सुंदर कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व आमच्या कुटुंबाच्या आधारस्तंभ सन्माननीय सौ शालीनताई विखे पाटील यांना विनंती करतो की आपण आपली आदरांजली व्यक्त करावी. कैलासवासी भाऊंच्या प्रथम वर्षाच्या निमित्ताने ज्यांच्या मधुरवाणीने आपण एक कीर्तनरूपी सेवा श्रवण केली अशी हरिभक्तपरायण अश्विनीताई, उपस्थित सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व आमचे विद्यार्थी, सर्व टाळकरी, उपस्थित सर्व नातेवाईक, बंधू भगिनींनो, खरं तर भाऊंना जाऊन आता 1 वर्ष झालेलं आहे. आणि वडिलांचं कर्तव्य काय असतं आणि त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगलं याचं सर्व महत्त्व अश्विनीताईंनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. अत्यंत काबाड कष्ट करून एक प्रगतिशील शेतकरी म्हणून भाऊंनी जे कार्य केलेलं आहे आणि अत्यंत कष्ट घेऊन त्यांनी जे मुलींना, 5 मुली असतील, मुलगा असेल, 4 बंधू असतील, पत्नी असेल, यांना सर्वांना एक आदर्श कुटुंब कसं असलं पाहिजे आणि आदर्श कुटुंबामध्ये जी शिक्षणाला महत्त्व देऊन ह्या मुला मुलींना जे शिकवलेलं आहे, पुतण्यांना जे शिकवलेलं आहे ते आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. म्हणून भाऊंनी केलेलं कार्य, त्यांनी कोणत्या पदाची कधी अपेक्षा केली नाही, परंतु पद नसताना जे काही गावाला मार्गदर्शन केलेलं आहे, भारतदादांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनी जे काम केलेलं आहे आणि माणूस प्रामाणिक कसं असलं पाहिजे आणि आलेल्या संकटांना सामोरं कसं जायचं, हे सर्व आपले जे जुने लोक आहेत त्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे. खरं पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची, आता दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पद्धती होत चाललेली आहे आणि आजीबाईच्या बटव्यातल्या गोष्टीतून आपण वंचित होत चाललेलो आहोत. म्हणून ह्या आजीबाईच्या बटव्यातल्या गोष्टी आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर निश्चितच हे जे काही वयस्कर लोक असतात त्यांच्याशी नेहमीच आपण यांच्या सान्निध्यामध्ये राहून त्यांची विचारपूस करून आपण त्या पद्धतीने कार्य केलं तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. भाऊंनी जे कार्य केलेलं आहे तेच कार्य तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे न्यायचं आहे. विखे पाटील परिवाराच्या वतीने, शिर्डी मतदारसंघाच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आदरांजली व्यक्त करते व थांबते. धन्यवाद. विनंती असेल की कुणीही जेवण केल्याशिवाय